हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेमधील अतिशय महत्त्वाचा असा जो टॉपिक आहे, ज्याचं नाव आहे मूलभूत हक्क. तर कोणती मूलभूत हक्क आहेत, तसंच कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित कोणतं कलम आहे, याची माहिती पाहणार आहोत. आणि हा असा टॉपिक आहे की सर्वच परीक्षांना याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. त्यामुळे खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा, सर्वात आधीनं मूलभूत हक्काची जे कलमं आहेत ते आहेत पहा. कलम 12 ते कलम 35पर्यंत मूलभूत हक्क सांगितलेले आहेत. आणि कलम 12 व 13मध्ये मूलभूत हक्कांची व्याख्या आणि इतर काही माहिती दिलेली आहे. आता एकूण 6 मूलभूत हक्क आहेत पहा. कोणकोणते आहेत ते? एक आहे समतेचा हक्क, तर त्याच्याशी कलम आहे 14 ते 18. त्याच्यानंतरचा आहे दुसरा स्वातंत्र्याचा हक्क आणि कलम 19 ते 22. पिळवणुकीविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32 ते 35. हा जो घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आहे ना, कलम 32, त्यालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा व हृदय असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये कलम 31मध्ये जे आर्थिक याचा हक्क होता तो आता रद्द झालेला आहे. म्हणजे सुरुवातीला 7 मूलभूत हक्क होती, परंतु आता भारतीय नागरिकांना एकूण 6च मूलभूत हक्क प्राप्त आहेत. आणि अजून एक लक्षात ठेवा, जर शासनाने मूलभूत हक्कांचं पालन केलं नाही तर नागरिकाला त्याच्या विरुद्ध न्यायालयामध्ये, फक्त उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार असतो. जर तुम्हाला GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत असाल तर आपलं जे पेज आहे ते फॉलो करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.